कमळी व सरूला एकत्र पाहून राजनला बसला चक्क मोठा धक्का। तर आता आपल्या सरूची आणि कमळीची भेट होणार, तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता एकीकडे मात्र बिचाऱ्या कमळीला तिच्या आईला अजूनपर्यंत भेटता आलेलं नसतं आणि पाहायला गेलं तर आपल्या कमळीला कॉलेजमधून रश तिकीट देखील केलेलं असतं। त्याच्यामुळे आता फायनली कमळी ठरवते की आता आपला अभ्यास तर कुठेच होणार नाही। त्याच्यामुळे ऋषी ठरवतो की कमळीने माझ्याकडे यायला हवं आणि त्याच्यानंतर मी कमळीला व्यवस्थित प्रकारे तिचा अभ्यास घेतो। आणि याच ठिकाणी मित्रांनो कहाणीमध्ये येतो मोठा ट्विस्ट, कारण की आता त्याच घरामध्ये तुम्हाला माहितीच आहे की कमळीची आई काम करत असते, पण याबाबतचं सत्य कोणालाच माहीत नसतं ना। आणि दुसरीकडे त्या घरामध्ये आपली सरू म्हणजेच ती साधना नावाने तिथे काम करत असते। तर आता त्याच ठिकाणी मात्र नयनताराला पण काहीच डाऊट येत नाही। तर कमळी आणि ऋषी एकत्र काय येत असतात तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ऋषीचं आता कमळीवरती प्रेम झालेलं असतं आणि ऋषीला देखील वाटत असतं की कमळी जेवढी माझ्याजवळ राहील तेवढं मला तिच्यासोबत जास्त टाइम स्पेंड करता येईल आणि नंतर एक दिवस मी तिला माझ्या मनातल्या फिलिंग्स सांगून टाकेल। तर दुसरीकडे राजन मात्र प्रॉपर आता इतका वेडा झालेला असतो की राजनला कळत नसतं काय, कारण की तुम्हाला माहितीच आहे की गौरी आणि राजनची भेट झाल्यापासून गौरीने सांगितलेलं असतं की आपली मुलगी जिवंत नाही आहे आणि मी आता दुसऱ्या माणसासोबत लग्न केलेलं आहे। पण हे पूर्णपणे खोटं असतं, हे मात्र फक्त आणि फक्त आपल्या सरूलाच माहीत असतं। त्याच्यामुळे सरू ठरवते की हे सत्य मी लवकरात लवकर जाऊन राजनला सांगितलं पाहिजे, नाहीतर तो दुसरं जीवाचं काय बरं वाईट करून घेईल। तर कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट मित्रांनो असा येतो की आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता गौरीची म्हणजेच आपल्या सरूची आणि कमळीची भेट होती, ते पण कोणाच्या घरात, नयनताराच्या घरामध्ये। आणि त्याच्यानंतर मात्र आपली गौरी मात्र कमळीला घेऊन बाहेर मंदिरात घेत जाते आणि त्या ठिकाणी जाऊन सगळं सत्य सांगणारच असते। तर राजन आता मात्र देवीकडे साकडं घालण्यासाठी आलेला असतो, रडत असतो आणि म्हणत असतो की माझी गौरी असं वागूच शकत नाही, माझी गौरी मला फसवूच शकत नाही। त्याच्यामुळे राजन रडत रडत त्या मंदिरात आलेला असतो आणि त्याच मंदिरात मात्र आपली कमळी आणि सरू दोघेजण देखील तिथेच असतात आणि त्याच ठिकाणी मात्र त्या दोघीजणी बोलत असतात आणि कमळीला तर विश्वासच बसत नाही की आई इथे आहे, कशी आहे, काय आहे, त्याबाबत तिला काहीच सत्य माहीत नसतं। आणि त्या दोघींना एकत्र पाहून मात्र राजनला धक्का बसतो, कारण की राजन म्हणतो की कमळी ही माझ्या गौरीला कशी ओळखते, कारण की राजनला माहीतच नसतं ना की ती त्याचीच मुलगी आहे। आणि त्या दोघींना एकत्र पाहून रडताना पाहून राजनला खात्री पटते की कमळी माझीच मुलगी आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे पुढे कमळी आणि सरूची तर आपल्या भेट होणारच, पण राजनला देखील हे सत्य समजणार आहे की कमळी त्याचीच मुलगी आहे। तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा। आणि तुम्हाला काही प्रोडक्ट दिसत असेल तर त्या प्रोडक्टवरती क्लिक करून एकदा नक्की पहा। धन्यवाद।